आज आम्हाला जायचं होतं बड्डेला यांच्या मित्रांच्या मुलीचा बड्डे होता, तर दर्शीलला पण इन्व्हिटेशन होतं, तयारी करायची होती. तर चला म्हटलं व्हिडिओ पण शूट करून घेऊ, गेट रेडी विथ मी. पण काय, दर्शील तर मला व्हिडिओ शूटच करू देत नव्हता, खूप त्रास देत होता, पूर्ण सामान इकडे तिकडे फेकायचा प्रयत्न करत होता आणि माझे जो मेकअपचे प्रोडक्ट आहेत ते इकडे तिकडे फेकत होता आणि म्हणजे वेस्ट करत होता. म्हणून मग मी त्याला थांबवत होती. आणि कसं, लेकरं असले की असाच प्रॉब्लेम आहे, ते कोणतीच गोष्ट आपल्याला व्यवस्थित करू देत नाहीत, मध्ये 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 त्यांचं सुरूच असतं, कारण त्यांना नवीन नवीन गोष्टी दिसत असतात आणि म्हणून ते त्या गोष्टीवर रिसर्च करण्याचा प्रयत्न करतात. चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून घेतलं, प्रायमर लावून घेतलं आणि आता मी फाउंडेशन यूज करत आहे चार्मेसी मिलानोचं. आता छान सर्व फेसवर डॉट डॉट फाउंडेशन लावून घ्यायचं आहे आणि ते ब्लेंडर थोडंसं असं वेट ब्लेंडरनी ब्लेंड करून घ्यायचं. आणि ब्लेंडर वेटच घ्यायचं, कारण ड्राय ब्लेंडरनी व्यवस्थित फाउंडेशन ब्लेंड होत नाही, म्हणून ब्लेंडरनी व्यवस्थित होतं. तर शेवटी दर्शीलनी मला काही करू दिला नाही शूट व्हिडिओ, तर डायरेक्ट मग मी म्हटलं जाऊ दे, मग त्याला मोबाईल दिला पाहायला आणि मग मला त्यांनी रेडी होऊ दिलं. मग मी हेअर स्ट्रेट, माझे ते वेणी घालते म्हणून मग दिवसभर ते हेअर कर्ल होतात, म्हणून मग मी म्हटलं चला हेअरला स्ट्रेट करून घेऊ. मग हेअर स्ट्रेट करून घेतले. जेव्हा दर्शीलला मोबाईल दिला तेव्हा त्यांनी मला व्यवस्थित रेडी होऊ दिलं, नाहीतर तो मध्ये मध्येच करत होता, मला काही सुचूच देत नव्हता. तर बघा मी असे हेअर स्ट्रेट केलं आहे. साडी कोणती घालावं हा एक प्रश्न होता, कारण मला आता वेट गेन झाल्यामुळे मला ब्लाउजचा प्रॉब्लेम होत आहे. तर 2-3 साड्या आहेत ज्याचे ब्लाऊज मला होतात, कारण दर्शीलच्या प्रेग्नेन्सीच्या वेळेस पण मला असंच प्रॉब्लेम झाला होता, वेट वाढलं होतं, तर मी 2-3 ब्लाऊज शिवून घेतले होते. बघा अशी रेडी झाली आहे मी. कशी दिसत आहे नक्की सांगा. दर्शील आणि त्याचे पप्पा माझी वाट पाहत होते. मग मी खाली गेले आणि रस्त्याने जाता जाता गिफ्ट घेतलं. मग आम्ही गेलो तिथे. बघा किती खूप छान डेकोरेशन केलं होतं त्यांनी बर्थडेचं. आणि दर्शील तर नुसतं तिथे कार्टून्स होते, तर त्यालाच भीत होता. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉग.